पुण्यामध्ये सध्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधासाठी मोर्चा होतो आहे। या मोर्चामध्ये दुधावर पाणी का पाणी करायचं असेल तर लवकरात लवकर या संघटित गुन्हेगार म्हणून यांना घोषित करून यांना मोक्का लावला पाहिजे। मागणी होती धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, अन्यथा तपास योग्य दिशेने होऊ शकत नाही, किंबहुना धमकवलं जातंय। बघा, कुणाला काय वाटतंय कुणाला काय नाही हा विषय नाहीये। कुणा ज्याचे त्याचे लोकशाहीमध्ये ज्याची त्याला दिलेला अधिकार आहे, कुणी कुणाचा राजीनामा मागावा हा अधिकार लोकांचा आहे, लोकशाहीने दिला, जनतेची मागणी आहे। तुम्ही पोलिसांशी काय बोललात का? कशा पद्धतीने तपास सुरू आहे? कारण वाल्मिक कराड अजूनही त्यांच्या खंडणीचाच गुन्हा आहे, त्यांच्यावर अर्थात हत्येचा गुन्हा दाखल झालेला नाही। हाच आमचा सरकारला प्रश्न आहे। याच्यासाठी ते मोर्चे काढतायत की खऱ्या अर्थानं ज्यांनी कुणी गँग तयार केलेली आहे, ज्यांनी टोळी तयार केली, या टोळीला जर संपवायचं असेल तर याचा टोळीचा प्रमुख पकडला पाहिजे, त्याला 302 मध्ये ऍड झाला पाहिजे, तो मर्डर मध्ये आला पाहिजे, हीच आमची मागणी। याच्यासाठी हे मोर्चे महाराष्ट्रात निघतायत। धस साहेब देखील आमदार सत्ताधारी पक्षाचे असून देखील सातत्याने ते बोलतायत आणि त्यामुळे महायुतीमध्ये कुठेतरी फूट निर्माण होतीये। मग अर्थात अजित पवार गटाचे काही आमदार आता आरोप करतायत की तुम्हाला तुमच्या मुख्यमंत्री गृहमंत्री आहेत त्यांच्यावर विश्वास नाही का, ज्या पद्धतीने हे तपास सुरू आहे? नाही, ह्याच्यात राजकारणाचा भाग आम्हाला आणायचा नाहीये। ह्याच्यात ह्यांचा डाव आहे का की दोघात भांडण झाले असे दाखवायचं आणि आमचा हे खून जे केलेला आहे हा पचवायचा, असा डाव सरकारचा आहे का काय, असा संशय बीड जिल्ह्यातल्या जनतेला निर्माण होऊ शकतो। त्याच्यामुळे आपल्याला ही जी असं तर या सर्वांसाठी माझी विनंती आहे की माननीय आमच्या महाराष्ट्राचे पालकत्व ज्यांच्याकडे असे आमचे मुख्यमंत्री महोदय यांना माझी विनंती आहे, यांनी लवकर याचं जी गँगवार आहे ही टोळी आहे, या टोळीवर सर्वांना सामूहिक कारवाई केली पाहिजे आणि सामूहिक कारवाई यांना मोक्का लागला पाहिजे। जर आपण बघतोय तर अशा पद्धतीने अनेक लोक, आमदार खासदार या सगळ्या आंदोलनामध्ये मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत, निषेध केला जातोय। एवढंच काय तर देशमुख यांचं कुटुंबीय देखील या ठिकाणी सहभागी झालंय आणि पुण्यातील लाल महल पासून तर थेट जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा जाणार आहे। इथंच नाही तर वेगवेगळ्या शहरांमध्ये देखील अजून अशाच पद्धतीने जोपर्यंत न्याय मिळत नाही अशाच पद्धतीने मोर्चे सुरू राहतील, असं देखील या ठिकाणी या आंदोलनकर्त्यांचा किंबहुना या सगळ्या नेत्यांचं, देशमुख कुटुंबियांचं म्हणणं आहे। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।